पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते। शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेलाय। कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटर्सनी थेट एजे फर्निचर मॉलला लक्ष्य करत बेछूट गोळीबार केलाय। या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संघटित गुन्हेगारीने डोके वर काढल्याचं स्पष्ट दिसतंय। शुक्रवारी रात्री 9:24 वेळ झाली असतानाच पिंपरी चिंचवडमधील एका गजबजलेल्या भागात अचानक गोळ्यांचा आवाज घुमला। दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी एजे फर्निचर मॉल समोर गाडी थांबवली। काही सेकंदातच त्यांनी हातातील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने एका पाठोपाठ एक तब्बल 5 ते 6 राऊंड फायर केले। हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या थेट मॉलच्या नेमप्लेट आणि दर्शनी भागात काचांवर लागलेल्या होत्या। रात्रीच्या वेळी झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं। गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून वेगाने पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेले होते। पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केलेले आहेत। दरम्यान पोलिसांच्या हाती घटनास्थळाजवळील CCTV फुटेज लागले असून त्यात 2 आरोपी गोळीबार करताना स्पष्टपणे कैद झालेले आहेत। या प्रकरणाला आता एक अत्यंत गंभीर वळण मिळाले। या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य शुभम लोणकर याने एका फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारल्याचा दावा केला जातोय। या कथित पोस्टमध्ये एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। एवढेच नाही तर हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल अशी थेट जीवे मारण्याची धमकी अशोक नैन यांना देण्यात आलेली आहे। या खळबळजनक फेसबुक पोस्ट पाठोपाठ आता सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप ही प्रचंड व्हायरल होती आहे। ही ऑडिओ क्लिप लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अर्जू बिश्नोई याची असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या ऑडिओमध्ये जो आमच्या विरोधात जाईल त्याची आणि आमची लवकरच भेट होईल असा उघड इशारा देण्यात आलाय। मात्र ही ऑडिओ क्लिप अधिकृतपणे बिश्नोई गँगचीच आहे का याचा तपास अद्याप पोलीस करतायत। या संपूर्ण प्रकारामुळे बिश्नोई गँग आता महाराष्ट्रात विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आपले हातपाय रोवत असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे।